नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम तुमच्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत थुकरटवाडीच्या अकबर बिरबलांना भेटायला. दरबारामध्ये अकबराच्या मुलीचं आहे स्वयंवर. बघूयात मग आता बिरबल काय करतोय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप, रोहित चव्हाण, योगेश शिरसाट आणि भाऊ कदम. आयडल ह्याला काय अर्थ आहे? स्वतः बादशाह दरबारात असताना दरबारांचा पत्त्याच नाही. अरे काय दरबार काय मजाक आहे? महाराजांचा विजय असो. अरे आम्ही कुठे लढायला गेलो तो विजयी व्हायला? म्हणून महाराणी तुम्हाला कुठं नेत नाही. अशी इज्जत घालविता तुम्ही. काय झालं? हवा अशी बोलायची पद्धत असती. अजून कशी पद्धत असती? अजून ते हे म्हणतात नाही का, हुजुरे आल्या लसून. हुजुरे आला असतं, ते लसूण नसतं त्याच्यात. नाही नाही, आल्याबरोबर लसूण येतं ना, म्हणून मी तसं म्हटलं, हुजुरे आले लसूण. राहू दे. कुठे गेला होता तू? बादशाह, तुम्ही माझी आई आहात का? कुठं गेला होता? कधी येणार, कधी जेवणार, कधी काय चाललंय काय तुमचं? अरे जरा इज्जत ठेव माझी. अहो मला खूप वाटतं हो, पण माझं ना मेंदू मला ऑर्डर देत नाही. तुम्हाला इज्जत द्यावी असं. बिर्या बिर्या म्हणायचं ना. फिर तुम्हें आना है जरा देर लगेगी. फिर तुम्हें आना है. तुम्ही दरबारात आहात. लक्षात राहू द्या. अगं बया 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 बया, बादशाह बादशाह बादशाह, काय व तुमचं एवढंच तुम्हाला फक्त जमतं. जरा घराकडे लक्ष देत जावा की तुम्ही. जरा तो हळू बोल ना महाराणी. आधीच मला लो बीपी आहे. तू अशी बोललीस ना डायरेक्ट मी जाईन ना जन्नत मध्ये. कायम घाबरतोय माणूस, कायम घाबरत असतो. परवा दिवशी खाली गालीच्या वर झुराळ दिसलो. हा. दिवसभर माणूस ह्यो पलंगावर पडून होता, पाय खाली ठेवला नाही. अहो लय घाबरट येते. माग आम्ही जंगल सफारीला गेलो होतो, तेव्हा एका डुकरीनं पाठून ढुशी मारली यांच्या. 20-25 मैल फरफडत नेले यांना. अगं बाया, मग काय, नंतर तिला कळलं की हा माझा बॉयफ्रेंड नाही, हा वेगळाच आहे. तेव्हा कुठं सोडले यांना. हो की नाही हुजुरे आले पाक? आले पाक नसतं ते, हुजुरे आला असतं ते. आणि तू आता गप्प बस. त्याला कशाला ग बसवताय तुम्ही? त्याला कशाला ग बसवताय? हे बघा बादशाह, जरा आपल्या सलीमकडे लक्ष द्या. त्याचं काय आता? सलीमनं अनारकलीचा नाद सोडलाय ना, तिला गाडलंय ना भिताडात आपण. पण मी काय म्हणतो, हुजुरेवाल्याच्या शेंगा. हुजुरे आला असतं ते. हा तिचं ही जरा जास्त सोपं नाही काय, मला सांग बरं. हा नाही नाही, तेच ते. अहो तुम्हाला सांगतो, तो सलीम शहजादा त्या अनारकलीच्या आठवणीत लई याडा झालाय. महालाच्या माग मळ्यामध्ये नुसता ढोसत असतो. हे बघा, आपलं सोन्यासारखं पोरग वाया गेलं व आपला सलीम. तसं आपल्या पुरीचं होऊन देऊ नका, म्हणजे झालं. आपली शैदादी चंद्रमुखी ती पण हा? नाही, आपली शंका. अहो तसं नाही हो. हे बघा, आता पोरगीचं हात आता पिवळं करायची वेळ आली. हो ना, तिचे येलो हँड केले नाही ना, तर कधी रेड हँड पकडली जाऊ शकते. कोण सांभाळून बोला तू. हा शांतरा, हा हा, शांत. तू जरा नीट इसकटून सांग समज. हे बघा, नीट ऐका. हा. आपली पोरगी आता वयात आली, तिचं चांगला पोरगा बघून लगीन लावून दिलं पाहिजे. पण तुम्हाला काय काळजीच नाही हो. असं कसं? मी बाप आहे तिचा. तुम्ही म्हणा. मी बाप आहे तिचा. हा. मला तिची काळजी नसेल का? मग अहो, बापाला कुठं काळजी असते का? बापाला जर काळजी असती तर माझं असं वाटोळं केलं असतं का माझ्या बापानं?
म्हणजे तुला काय म्हणायचंय तुझं माझ्यावर लग्न झाल्यामुळे तुझं वाटोळ झालं? नाही नाही, त्यांना म्हणायचंय त्यांच्या बापानं वाटोळं केलं, तुमच्याशी लग्न झालं. अरे पण ह्याचा अर्थ तीच होतो ना. हो का? मग नाही, त्यांना म्हणायचंय त्यांचं वाटोळं व्हावं म्हणून त्यांच्या बापानं तुमच्याशी लग्न लावून दिले. अरे पण ह्याचा पण अर्थ सेमच होतोय ना. हो का? मग बघा काय ते, मला नाही माहिती. बघा काय तुम्ही ती सोडावं सगळं. आपल्या पुरीचं बघा ना काहीतरी. कुठं आहे ती? हा तेच म्हणतोय, कुठे आहे शहजादी? हे डार्लिंग, हाऊ आर यू? आय लव्ह यू असं तुम्ही म्हणा. तू कशाला म्हणाला मग सगळं? नाही म्हणा ना मग. हाक मार्ग. होय. चंद्रमुखे, ए चंद्रमुखे. पिवळी पोर कवळी जपून लावा गाली सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी हे गजर झाला दारी साधनाची स्वारी आली लाज गाली आली. बया 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 बघितलं का? बघितलं? पण महाराज काही म्हणा, पुरीच्या पायात जादू आहे. अजून एक होऊन जाऊ. असं ऐका. हा हा. कोण्या गावाचं आलं पण गप्पे. काय कुठं दरबारात आहेस ना तू? तमाशाला आलाय का? हे बघ, इथून पुढे जर तू नाचलीस ना तंगडाच मोडून बघ. अब्बा हुजूर काय पण बोलू नका. मला मोठी हिरोईन व्हायचंय, मला मुंबईला जायचंय, मोठी डान्सर व्हायचंय मला. हा अरे मग आधी नाही का सांगायचं? माझी मुंबईला लय ओळख आहे. असं परवाच मी मुंबईला गेलो होतो. कशाला? धर्मेंद्रच्या बंगल्यावर गेलतो. काय सांगता? हो. घेतलं मध्ये तुम्हाला? घेतलं म्हणजे असं काय करत होते धर्मेंद्रजी? बंगला कसा होता? लय भारी. आपल्या मालासारखा? आपल्या महालासारखा कुठं? असं काही लिकेज बिकेज होत नव्हतं पावसाळ्यात, गटर तुंबत नव्हती. पुढे सांग. हा, तर धर्मेंद्र खाटीवर बसला होता आणि पित होता हे लस्सी. एवढा मोठा लस्सीचा ग्लास. आणि हेमावहिनी कोंबड्यात दाणे टाकत होती. आणि सनीन बॉबी कुठे होते? ते सिलेंडर आणायला गेले होते, गॅस संपला होता त्याचा, सायकलवरून गेले होते. अरे बाबा जेवायचं लईच वाद झाला असतं. म्हणजे काय किती महाग झालाय गॅस? मग खरंय. 1000 रुपये म्हटलं काय म्हणू? ए, बया 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 टेपा लावताय ओ तुम्ही. मला चांगलं माहित आहे तुम्ही मुंबईला नव्हता गेला. उगाच टेपा हाणू नका. ते कुठं गेले होते माहितीये? भांडाऱ्यात फुकटचं गिळायला. हा, मी एकटाच नव्हतो गेलो, महाराज पण सोबत होते. 3दा हाकलले आम्हाला लाईनीतून. नंतर कुठं आम्ही आधार कार्ड दाखवलं तेव्हा जेवायला दिले. हो ना हुजुरे, आलू भुजिया. हुजुरे आला म्हणे एकदा नीट. तू गप्प जरा. बरं मला सांग, आता दरबारात लोक यायची वेळ झालेली आहे. कुठे आहेत लोक? अरे कोण नाही येणार रे? का? असं कसं? दरबारात न्याय निवाडा करायची पद्धत आहे ना आपल्याकडं. मग नाही नाही, आले होते 2-4 लोक, मी त्यांना दिलं पाठवून माग माग. तू का पाठवून दिलं? अरे मी कशाला आहे मग? नाही तसं नाही, तुम्हाला किती काळजी आहे महाराज. मग या अशी थोबडं बघायची सकाळी उठल्यावर. काही थोबड आहेत? मग नाही नाही, किती काळजी आहे तुम्हाला असं म्हणायचं मला. होय होय. बया अशी थोबाड म्हणजे? हे आपलं अहो तुमच्या करिअरचं टेन्शन आहे राणी साहेबांना. राणी साहेबांना आपल्या लग्नाचं टेन्शन आहे. नाही म्हणजे राणी साहेबांना तुमच्या लग्नाचं टेन्शन आहे अशी तोंड म्हटली मी. नाही ते झालं सगळं, पण काय निवाडा काय केला तू? आली कोण होती लोक? नाही काय झालं, 2 भाऊ आले होते आणि एक बाप आला होता त्यांचा. बर. त्यांचा काहीतरी जमिनीवरून वाद होता. त्या बाप मला काय म्हणला, हात जोडून मला म्हणला काही कर पण या वादातून सोडव मला. आगे आगे आगेच पाय पडून काय पडायचं जाऊ तुला. पुढे काय झालं सांग ना. हा, तर ते म्हणले की या वादातून सोडव मला. तर मी त्यांना काय सांगितलं की हे बघा तुम्ही काय करा, एका बाईच्या नादी लागा, जी काय इस्टेट प्रॉपर्टी जे काय असेल ते सगळं फुका. सगळं व्यवस्थित होतंय बघा. मग काय नाही, आधी भाऊ एकमेकांना शिव्या घालायचे, आता बापाला शिव्या घालते. वा किती हुशार आहेस ना तू. आय लव्ह यू टू.
पण मी कुठे लव्ह यू म्हणले? पण मनात तर असेलच ना. हा? आता लाजलीस ना मुस्काळच पडेल बघ तुझं. हात लावून जावं बरं तिला तुम्ही हातच लावून बघा बघा तुमची कशी गंमत करते मग. हा काय करणार काय तू? काय करणार म्हणजे मी एक नाही तुमची कवळीच लपवून ठेवी. हो बाया 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 अहो बाबळेचा बुडका मध्येच कोणी आणून ठेवला इथं. अगं तो आपला राजगायक आहे शिर्के. अगं हे खरं आपल्या प्रत्येक स्किट मध्ये हा पाहिजेच का? गाणं म्हणे एखादं रे. उडत होती दडदड गाली लालावर आली. उडत होती दडदड उडत होती दडदड लाली गालावर आली. मनात मनात भरलंय सार. तू आहे ना त्याच्यापेक्षा एक काम कर ना. अधीर झालं. अरे नको. मन बधीर झालं या. ऐक ना, मी काय म्हणतो, तू मंडईमध्ये रताळी का विकत नाही? त्यासाठी तुझा हा आवाज सूट आहे. नाही तर काय हे जर तुम्हाला सांगतो जर दीप राग गायला लागला का नाही तर अख्ख्या राज्यात लोड शेडिंग होतंय. खपा खप लाईट जाते त्या. हो ना माग मेघ मल्हार गायला तर नळाचं पाणी गेलं. अयो म्हणून तर परवा मी आंघोळ करताना नळाचं पाणी गेलो होतो. नाही महाराज, तुम्ही जेव्हा आंघोळीला बसला होता ना तेव्हा नळाला लाज वाटली होती की ह्याला पाणी का द्यावं मी, म्हणून पाणी गेलो होतं. अच्छा अच्छा. हा, नाही ह्याचा विचारच नव्हता केला मी. डोका असेल तर करायला. नाही विचार याचा नळाला पाणी गेलं ना त्यामुळे. ओ बादशाह तुम्ही विचार करूच नका आणि जर तुम्हाला लईच विचार करायचा आहे ना तर आपल्या पोरीच्या लग्नाचा विचार करा. राणी साहेब तुम्ही टेन्शनच घेऊ नका, मी हाय ना. नाही म्हणजे तुमच्या पोरीला पोरगा बघायला आहे का नाही हुजुरे अण्णा नाईक. अण्णा नाईक नसतं ते हुजरे आला असतं एकदा नीट बन. ही काय वेळ आहे का प्रश्न विचारायची? तुमच्या पोरीसाठी पोरगा शोधतो ना मी. सॉरी नीट बोल ना. बादशाह येणार मी. पण वाटत नाही ना. अहो असंच असतं हिंच कायम. चांगला कुठला विषय चालू असला का नाही उगाच विषयाला फाटा फोडायचा. का बस आपलं तुम्ही उगाच. नाही ते काय, हे बघा मी काय म्हणतो राणी सरकार, आपण असं केलं तर कसं? म्हणजे शहजादीचा आपण सप्टेंबर केला तर. बया चालन चालन चालन. माझा बड्डे असतो सप्टेंबर मध्ये. वा वा वा, म्हणजे ऐन भाद्रपदातला जन्म आहे तुमचा. हो भादव्यातला. आता तुम्ही म्हणला सप्टेंबर करायचा म्हणजे नेमकं काय करायचं हो? अहो सप्टेंबर म्हणजे ते नसतं का, असे सगळे राजे एकत्र येतात आणि त्यांचं कॉम्पिटिशन होतं बघा. आणि मग ते सगळं होतं. काय ते अरे सप्टेंबर नसतं ते, मग स्वयंवर असतं. अच्छा स्वयंवर का? हा ते करा ना पटकन. अगो बया कसलं भारी आपल्या पुरीचं स्वयंवर होणार. चला लागा तयारीला. आताच बया का काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ना. काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. पोझिशन चुकले. हे महाराज बसा की. बसले. तरी पण काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. अरे तू माझ्या खुर्चीवर बसलाय तू. नाही महाराज, ते काय झालं, कसं बसायचं खुर्चीवर हे मी तुम्हाला दाखवत होतो. चुकलं माझं. बसा महाराज. आता तुम्ही कसे बसले माहितीये का तुम्हाला? कसे? ते ट्रेन मध्ये 4थी सीट बसतात नाही का, तसे बसतात महाराजात. नीट बसा ना. हा असं. वा 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 वा, बरेच लोक आलेत. नाही महाराज, ज्यांना तुमच्याविषयी माहित नाही तेच आलेत. बाकीचे म्हणले नको त्याच्या आईलाही भानगड. नाही बघा ना किती लोक आलेत, फक्त 2च.
तर ही आमची शेजारी मुखी, मला काय सांगते त्यांना सांगा. ही आमची शेजारी मुखी. अब्बा हुजूर चंद्रमुखी. तुझ्याकडे बघून चंद्रमना वाटत नाही ना बाबा? अब्बा हुजूर तुम्हाला पण बघून मला खारोड्याचा डब्बा हुजूर म्हणा वाटतं. मी म्हणते का? बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर शेजादे शिर्के, तू काय करतो इथं? मी स्वयंवरासाठी आलोय. अरे तुझ्या मेंदूच्या जागी काय बुलबुलच्या तारा बसवल्या का? तुझ्याशी लग्न करणार आहे का मी? बघा की तर तुझ्यावर लगीन लावून देण्यापेक्षा मी माझ्या पोरीला खोरड्याखाली डालून ठेवी. नाही तर काय? ए आम्ही काय बोलती तू असं? असू दे. मला लगीन करायचं आहे. अरे पेन्शनच्या वयात तुला पगार वाढ पाहिजे का? तर गप्प बस तिकडं. नाही, मला लग्न करायचं आहे. आता तू जा इथून, जा उठ. नाही जाणार, मी नाही जाणार. बघितलं ना, म्हणून ह्याला स्किट मध्ये घ्या वाटत नाही. अहो जाऊ द्या ना हुजूर आळवडी. तू एकदा हुजूर याला म्हणणारच का नाही सांग मला? तुम्ही का बसा ना अब्बा हुजूर? सुरू कर ना पटकन स्वयंवर. हा सुरू कर ना स्वयंवर. हो सुरू करा, नाहीतर जाऊ आम्ही. नाही नाही, बसा बसा बसा. शेजादे, आता तुमची परीक्षा होणार, मी घेणार. तुम्ही काय घेत बसू नका परीक्षा. ह्यांची परीक्षा एकच माणूस घेऊ शकतो, आपल्या राज्यातला हुशार माणूस. कोण आहे राणी सरकार? तोच आहेस ना तू नाही, तूच आहे ना चतुर. मीच आहे, मीच घेणार परीक्षा. काय ना करावं द्या. माझं स्वयंवर आहे तर मी घेणार परीक्षा. घ्या. हे बघा शेजाद्यांनो, आता पहिला राऊंड आहे कॉम्पिटिशनचा. त्याच्या नीट बैस ना का मुजऱ्याला आला. हा. सगळ्यात पहिला राऊंड बघा. मी आहे ना एक धून वाजणार, त्या धूनवर मी परफॉर्म करणार. तुम्ही ते गाणं ओळखायचं. वा. रेडी? हो. रेडी का? वाजंत्री. ओळखा? हा मी सांगतो. हा. बगळ्यांची माळ फुले. नाही नाही, चुकीचं आहे हे. लुंगी डान्स. नाही रे, काला कौवा काट खाएगा. हा, हे तुम्हाला बघून काय बोलतो रे? ते हे असेल सखी मंद झाल्या तारका. सगळे चुकले. किती सोपं गाणं होतं. 1 2 3 डिंग डॉंग डिंग. हा मग मी स्टेप पण केली होती अशी अशी. अरे मग असं करायचं ना. असं केलं असं तर डिंग डॉंग लगेच कळलं असतं. हरले, सगळे हरले. की थोडक्यात चुकलं. आता मी प्रश्न विचारते. हा मी आय आहे ना चंद्रमुखी. विचारा. समजा तुमची बायको आणि तुमचा खास मित्र दोघं जर पाण्यात बुडत असतील तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुणाला वाचवाल? मी बायकोला वाचवणार. मी मित्राला. मी नाही वाचवणार, का? मला पोहता येत नाही. मी सांगू का? हा सांगा. मी दोघांना पण मरू देईन. बया, का? एकत्र पाण्यात इतकं वेळ काय करत होते? बया, लय तू हुशार आहे भाऊ तुम्ही. आय लव्ह यू टू. अरे गप्पे, आता समध्यात हार्ड टास्क मी विचारणार. 5 मधून 5 गेले तर किती उरते? हा बघितलं का? मुद्दाम ना असा कठीण प्रश्न विचारतायत. हुजूर आलो वेरा. एकदा तू हुजूर आला म्हण रे. आणि तू का बस. हा सोपं विचारतो. 5 मधून 5 गेले किती उरले? तसं नाही कळणार त्यांना. हा मी सांगते. हा समजा तुमच्याकडे 5 पाव आहे. हा. त्यातले 5 पाव तुम्ही मला दिले तर तुमच्याकडे काय उरलं? वडे. वडे कस काय? पाव कधी एकटा येत नसतो, वड्या सकट. फारच हुशार आहे बाई तुम्ही. आय लव्ह यू टू. गप्पे, डोक्यावर पडले. मग काय तर. आता समध्यात हार्ड कॉम्पिटिशन सुरू झाले. बया, हा, हे जो धनुष्य आहे, ह्या धनुष्याजवळ बाण पण आहे. तो बाण घ्यायचा आणि त्या माशाचा डोळा फोडायचा, आणि जो फोडल तोच माझ्या शहजादीचा शॉवर असेल. शॉवर नसतंय ती. मग
शॉवर वेगळा असतो, शोहर असतो शोहर. नाही तर काय काही बोलत आहे आपले अब्बा हुजूर. गप्प बस. एवढं आवड कोण करते बघा. हे बघा अब्बा हुजूर, माझं लग्न झालं पाहिजे, नाही तर मी ते शिरके संग पळून जाईन. आधीच सांगते. ए बाया, तुला पळूनच जायचं आहे ना? मग स्वप्नील जोशी तरी बघ. अहो ती लई जाईल त्यांच्यावर पळून, पण त्यांनी यांना पळून नेलं पाहिजे ना. तर पळून जायचं म्हटल्यावर ते तिथंच बसती. असू नका. हे आधी टास्क पूर्ण करा. कोण हाय का तयार? कोण तयार आहे त्यानं पुढं या. मासा सोडा खाली. धनुष्यबाण उचलायचा आणि माशाचा डोळा फोडायचा. नाही जमलं. हुकला. हो इकडं. आउट. बाण नीट धरायला शिकवलं होतं का नव्हता? अरे अरे देवा, ह्याच्या डायरेक्ट कपाळात हा बाण. अरे काय आहे अब्बा हुजूर, अशाने कसं व्हायचं माझं लग्न? अरे कुणीच नाही का आता दरबारात? अरे वा, स्किट संपता कॅरेक्टर सापडलं. अगं ते सोड. अगं कुणीच नाही दरबारात ते बघ. मी आहे. आता तुम्हीच माझे वर आणि मी तुमची वधू. गप्प आहे गप. एक मिनिट, काय केलं तू? हा, तुझ्या जवळचाच मासा होता ना ती, त्याचा डोळा फोडला ना? नाही, पण तुम्ही कुठलं म्हणलं होतं की ह्या माशाचा डोळा फोडा म्हणून? मासा कुठलाही असू शकतो. जीताम जीताम जीताम. अब्बा हुजूर, तुम्ही म्हणले होते का की ह्या माशाचा डोळा फोडायचा म्हणून? तुम्ही म्हणले होते की माशाचा डोळा फोडायचा. मग मासा कुठला असू शकतो. बरोबर केलेलं आहे. आय लव्ह यू टू. चल. झालं बाबा एकदा पोरीचं लग्न. अहो झालं काय झालं? त्यानं गंडीवलं आपल्याला. अरे कोण आहे तिकडे? पकडा. अरे कोणच नाही तिकडे, तुम्हीच पकडा. आज सगळं वाटोळं करून. तर मंडळी, लगेचच जाऊया दिल खुलास विथ विलासच्या आपल्या स्टुडिओमध्ये, जिथे ती परत आलीये या मालिकेतल्या कलाकारांच्या बरोबर सुरू आहे धमाल. पाहूयात याचा पुढचा भाग. यस, आता समीर तुझ्याकडे येणार आहे. तू एक भाषा बोलतोस वेगळी, यांची एक वेगळी भाषा आहे, इतरांची वेगळी. तू ज्या गावची भाषा बोलताना दाखवलास ते गाव कुठले? उसका आगे रेफरन्स है. तुला कॉन्फिडन्स येईना म्हणून लेखक म्हणतो नको हे गाव सांगूस. ऍक्च्युली त्यांनी एक गाव ठरवलंय. ऍक्च्युली आहे ते गाव, पण ते आहे पुढे तुम्हाला जाणार. पण आमच्याकडे कसं असतं ना मालिकेत, आमच्या या मालिकेत एकतर आता मागे आमचे लेखक बसलेत, लेखक सगळंच सस्पेन्स असल्यामुळे आम्हाला पुढचा स्क्रीन प्ले फार कळू देत नाहीत, कारण ते अँटिसिपेट होऊ नये किंवा काय. तर आम्हाला काही प्रश्न पडतात, त्यांची उत्तरं आम्हाला समाधानकारक मिळतात, पण काही प्रश्नांची उत्तरं जेव्हा मिळत नाहीत तेव्हा आम्हाला हे आता हे टेम्पलेट झालंय, पालुपत झालंय. सर इसका क्या है? उसका आगे रेफरन्स है. तसं ते माझ्या भाषेचं पण तसंच एक गुड आहे की उसका आगे रेफरन्स आहे.
आहे म्हणजे आता एक कुठेतरी महाराष्ट्रातली भाषा बोलतोय, फक्त आता ती थोडी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा करण्याचा प्रयत्न आहे. मला भीती अशी वाटते की ते हळूहळू काय रे काय चाललेलं असं व्हायला नको. कोकणात यायला नको. बघू आता. तर आता येणार आहे अनुष्का जुन्नरकर. काय सांगशील पहिल्याच एपिसोडमध्ये पण तू आता लक्षात राहिली सगळ्यांच्या. मग तो जो मुखवटा येतोय सध्या किंवा ते जे गुद दिसते त्याच्या मागे तूच असतेस का? जसं समीर दादा म्हणाला त्याचा रेफरन्स तुम्ही बघा जे काही आहे पुढे ते. तर मजा आली मला ओव्हरऑल खूप सगळं करताना आणि इथे येऊन तर मला खूपच भारी वाटतंय. आणि आता तुला काय रिॲक्शन्स येतात जरी तू पहिल्या एपिसोडमध्ये गायब झाली पण ती परत आली म्हटल्यानंतर तूच आठवणार सगळ्यांना, त्याच्याबद्दल काय वाटतं? हो म्हणजे मी टेलिकास्ट जेव्हा झाला आणि मी कर्जतवरून पुण्याला गेले तर मी माझ्या मामा आजोबांकडे जेवायला गेले होते. त्यांच्या शेजारच्या काही मुली होत्या त्या थांबल्या होत्या माझ्यासोबत फोटो काढायला. आणि ती एक फिलिंग असते ना की आपण हे आधी केलंय आणि आता हे आपल्या सोबत घडतंय. हे खूप भारी वाटलं मला. वा 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 वा. हे झी मराठीचं मला वाटतं मॅजिक आहे. ही जादू आहे झी मराठीची. पण तुला पुढेही नक्की सुंदर एखादं काम झी मराठी देणारच आहे. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर मी येणार आहे वैष्णवीकडे. वैष्णवी, मला असं कळलेलं की साधारणपणे इश्क पिक्चर हा जो काही इश्क पिक्चर आहे तर आपण ऐकलाय, गाणे बऱ्याच वेळेला आपण ऐकत असतो. पण एकच गाणं सतत एखाद्याला ऐकावंसं वाटणं आणि त्याचं दुसऱ्याला इरिटेशन होणं इथपर्यंत ते आपण ऐकणं. अच्छा, ह्याचं काय कारण आहे? का तू पूर्वी ट्रक ड्रायव्हर होतीस त्याच्यात सतत लावतात ना त्याच्यात गाणं आपल्याकडे वडापमध्ये? काहीतरी हवं ब्रेक थ्रू साठी त्या मूडच्या. सो आमची सगळ्यांचीच मस्ती सुरू असते. तुझी एक वेगळी स्टाईल आहे असं आम्हाला कळलं. ती काय स्टाईल आहे गाणं गाण्याची? ते मुळात असे की एक ड्रची लँग्वेज आहे. कुठल्याही शब्दाला ड लावायचं. ड. आता एक गाणं आहे समंदर में नहा के और भी नमकीन हो गई हो. सो मी गाताना असं गाते ड्रमंदर में नहा के और भी ड्रमकीन. हे तर माझंच गाणं. ड्रमकिन. अच्छा, पण ते इश्कचं तर एक झलक आम्हाला बघायचीच आहे आता. या ना टिकाराम लागेल. या या सर या. आमचा पण एक टिकाराम आहे ते तुमच्या बरोबर जॉईन करतील आणि आम्ही तर तुम्हाला काय बिन पगार फुला अधिकारी जा. हा स्विच कर. एकच स्टेप आली. परत थांबा ना या प्लीज. त्या बात जरा ना प्लीज. किती मस्त. हे मला इश्क पिक्चरच गाणं बघतोय असं वाटलं. अजय देवगण, अजय देवगण, आमिर खान, जुही चावला आणि मी जॉनी लिव्हर. सेम सेम. क्या बात आहे. पण ही जी स्टेप आहे की नाही ही मला ह्याच्याकडे बघून लय करावीशी वाटते. हा विसल तू लय डोक्यात चाललाय. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. बसा. जॉनी लिव्हर बस. तुझं आल्यापासून नाव जॉनी लिव्हर. चला आता पुढे जाऊयात आपण या सगळ्या गप्पांमध्ये. आता मी येणार आहे तन्वी कुलकर्णी यांच्याकडे. तन्वी, तुमचं पण यात एक वेगळं पात्र आहे. काय सांगाल त्याबद्दल? रोहिणी नावाचं पात्र आहे. ती 7 महिने प्रेग्नेंट असलेली मुलगी रियुनियनसाठी आली आहे यांच्याबरोबर आणि तुम्ही बघितलं असेल तर ती
गोष्टी चोरतीये रिसॉर्टमध्ये सतत कोणाच्या तरी, त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग होतं करायला. तिथे का चोरतीये, त्याचं पुढे काय होणार आहे, ती जी गोष्ट चोरतीये तीच गोष्ट का चोरतीये, हे सगळ्याचे पुढे खूप मस्त रेफरन्सेस असतील असं आम्हाला सांगितलेलं आहे. उसका आगे रेफरन्स है. हाँ, उसका आगे रेफरन्स है. उसका आगे रेफरन्स. येस येस. सो खूपच इंटरेस्टिंग पात्र आहे ते आणि मला करायला खूप मजा येते. वा 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 वा. म्हणजे पाकिट चोरणं कधी बंद करणार? पहिल्या एपिसोड मध्ये आणि काही एपिसोड तिने 2 वॉलेट ढापलेली आहेत. अच्छा. येस. कोणाकोणाचं ढापलंय? ते आता ऍक्च्युली ते ढापलेलं नाहीये, हा, ते अभयचंच ढापलेलं. कुंजिकाचं पण ढापले आम्ही बघितलं. केवढा राग. प्रेक्षक म्हणतात म्हणलं ढापलं असतं. म्हणजे बरोबर. सोडलंय तिला बिचारीला दिसत नाही म्हणून घेतलं तिचं ढाप. म्हणून बापरे. आपल्या 8व्या पानावर काय डायलॉग माहित आहेत का? ते माहित नाही आपल्याला अजून. त्यांच्या सिरियलचं सगळं पाठ आहे, कुणी कुठलं वॉलेट ढापलं कुठं ठेवलं ते. क्या बात आहे. पण त्यांना हे आपल्याकडून द्या एक बक्षीस प्लीज. हे बक्षीस आपण येस. ते प्लीज इथून पुढे वॉलेट ढापू नका. आम्ही तुम्हाला आम्ही गिफ्ट सगळ्यांसाठी आणलेलं. आम्ही सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले. टिकारामसाठी पण एक गिफ्ट आहे, ते त्यांना द्या पहिल्यांदा. हे बापरे. हे घ्या. हे गिफ्ट त्यांना देऊन या. देऊन या त्यांना. अरे गिफ्ट द्या. आणि हे एक नाहीये, हे फक्त प्रतिकात्मक दिलं. ह्याचा अख्खा गाडा तुम्हाला देणार आहे. ते नुसतं कोयता घेऊन फिरण्यापेक्षा ते घेऊन फिरला ना, तुमचा धंदा होईल धंदा. अख्ख्या सिरियल मध्ये माणूस फक्त कोयता घेऊन फिरतो. कारण काय आम्हालाही कळलं आणि त्यांनाही कळलं. पहिल्या एपिसोड पासून कोयता घेऊन ते फिरतात. तर म्हणजे निदान नारळाची एक गाडी त्यांना देऊया की त्याचा बिझनेस होईल, साईड बिझनेस. त्या कोयत्याचा फायदा होईल. वा 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 वा. तर यानंतर मी आता येणार आहे नचिकेत म्हणजेच विक्रांत यांच्याकडे. विक्रांत म्हणजे जी मराठीचे रंडी फोडा, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. बघितलं तर एक लुक आहे त्यांच्याकडे. काय सांगाल तुमच्या पात्राबद्दल? विक्रांत हे कॅरेक्टर जे आहे ते मला असं वाटतं की त्या सगळ्या मित्रांमध्ये संवेदनशील असं कॅरेक्टर आहे. जितकं आम्ही शूट केलं आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्या सगळ्यांना समजून घेणारा, त्यांच्याबद्दल आपुलकी असलेला आणि ओव्हरऑल ज्या घटना घडता आहेत त्यामुळे ह्याच्यातनं बाहेर कसं काढायचं सगळ्यांना याचा विचार करणारा असं ते कॅरेक्टर आहे. वा वा वा. आणि पुढे पुढे तुमचंही कॅरेक्टर आणखीन उभरत राहो. तुम्हाला आय लव्ह यू त्यांनी कधी लवकर म्हणू नये अशी अपेक्षा आहे. यस. आता यानंतर येणार आहे श्रेयस राजे सतेज म्हणजेच जी मराठीचे अर्जुन रामपाल यांच्याकडे. नीट बघाल तर तुम्हाला ना ओम शांती ओम पिक्चर जर बघितला तर असाच लुक आहे. माणूस दिसतो पण तसा. तुम्ही नीट बघितलं तर एक तसा ऍटिट्यूड एक बेस पण आहे त्यांच्या आवाजात. अच्छा. तर काय सांगशील तुझ्या या पात्राबद्दल? कारण ते आता खूप आवडतंय सगळ्यांना. निडर आहे, थेट आहे आणि या सगळ्यांना ज्या ज्या गोष्टी सेन्सिटिव्ह वाटतात, हे सगळे ज्या गोष्टींवर रिॲक्ट होतात त्या गोष्टींवर हा कधीच रिॲक्ट होत नाही. त्यामुळे ते आपसूक लिखाणातनंच एक कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर तयार झालेलं आहे. वा 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 वा. यस. आता येणार आहे टिकारामकडे. प्रथमेश तुझ्याकडे येणार आहे आता. परवाच तुझा एक जंगी स्वागत झालं असं तुझ्या मैत्रिणीकडून कळलं घरी. काय सांगशील त्याबद्दल? या सिरियल नंतरचा एक इम्पॅक्ट. आमच्या सोसायटीमधले माझे मित्र आहेत. तर मी घरी गेलो, मला काहीच माहीत नव्हतं. तर टिकाराम नेहमी एक घाबरणारी व्यक्ती आहे. जो प्रत्येकात एक टिकाराम आहे असं मला वाटतं, जो नेहमी घाबरतो. आणि जसं हे बोलले की मी भूतग्रस्त, तर टिकाराम हा भीतीग्रस्त आहे. त्याला सगळ्या गोष्टींची भीती वाटते. तसं एक माझं एक फोटो काढलेला आहे, असा खुर्चीत घाबरून बसलाय. तर त्या माझ्या मित्रांनी, मी घरी जेव्हा गेलो, आपण 2:30ला आम्ही पोचलो रात्री, तर त्यांनी केक तयार केला होता ज्याच्यावर ती परत आली आहे आणि टिकारामचा तो फोटो. तर ते आयुष्यात पहिल्यांदा मला ते होतं की असं की अरे यार हे सरप्राईज. कारण माझे आई बाबा ते जे आत्ताची सरप्राईज वगैरेवालं पद्धत आहे त्यात नाही आहेत, ते जुन्या विचारांचे आहेत किंवा काय. मला खूप मस्त वाटलं. आणि त्या मित्रांचं असं होतं की अरे यार आपल्यातला कोणतरी एक झी मराठीवर काम करतोय. आणि जसं अनुप मगाशी बोलला की हवा येऊ द्या, हे मी रत्नागिरीतला एक मुलगा जो रत्नागिरी सिटीपासून 10-12 किलोमीटर आतमध्ये राहतो, तो टीव्हीवर हवा येऊ द्या बघायचा. आणि आपण कधीच घरी म्हणजे मी तरी कधीच घरी बोललो नाही की मला ह्याच्यात करिअर करायचं आहे.
तर तेव्हा आई एकदा मला अशी बोलली होती की इकडे गेलास ना तर मी मानेन. अच्छा. तर आता मी आईला इथून हाय करेन की हा बघ इथे आलो. वा. तू कशाला घाबरतोस? मी भीती माझी बदलत असते खूप. हा म्हणजे मी आता नाही मित्रा, गर्लफ्रेंड नाही घाबरतो कशाला. सध्या तरी मला एका गोष्टीची खूप भीती आहे. 1ला जाण्याआधी सर कुठल्या पिक्चर बद्दल विचारतील. हे देखाय तुने. ही भीती सध्या तरी ही भीती आहे माझी. बऱ्याच लोकांना वेगवेगळी भीती असते. तुम्ही कशाला घाबरता? मी माझ्या बायकोला माझी लपडी कळली तर. त्याच्यातच आहे वाटतं आयुष्यात. त्यातनं काय बाहेर येतात नाही का तुम्हाला? असं मर. तर आता आणखीन एका माणसाकडे येणार आहे तेजस. मॅडी, तुझ्याकडे आता मी येणार आहे. तेजस तर महाराष्ट्राचा सुपरस्टार मधून आपण त्याला पाहिलं आणि यात एक वेगळंच कॅरेक्टर करतो. तुला ओसीडी आहे, फोबिया आहे, काय सांगशील? मँडी हे कॅरेक्टर म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे हे त्याचं सगळ्यात आधी मला सांगण्यात आलं होतं की ते आहे त्याच्यात. पण ते करता करता मला हे कळलं की मला सुद्धा बऱ्याच प्रकारे ओसीडी आहे. ओसीडी म्हणजे काय हे लोकांना सांगूयात. एखादी गोष्ट एखाद्याला सवय असते, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असू शकते की एखादी गोष्ट रिपीट करायची सवय लागते की बाबा हात धुवायचे समजा, तर आपलं मनच भरत नाही. एखादा माणूस एकदा धुतो, त्याला वाटतं नाही अजून स्वच्छ नाही झाले, परत धुतो, परत एकदा जाऊन धुतो. हे झालं एक. असे अनेक गोष्टी असतात त्यात वेगवेगळ्या. त्या पद्धतीचा हा एक मानसिक विकार आहे ऍक्च्युली. मानसिक विकार आहे आणि स्वतःच्याच झोनमध्ये असतो तो. त्याला म्हणजे कोणी काही बोलतंय तर तो शून्यात कुठेतरी बघतोय. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार चालू आहेत आणि अचानक कोणीतरी बोलल्यानंतर सॉरी माझं लक्ष नव्हतं. अशा प्रकारचं ते कॅरेक्टर आहे. तर प्रयत्न करतोय. पहिलीच मालिका आहे आणि झी मराठीने हा मंच दिला होता आणि आता परत झी मराठीनेच ही संधी दिली आहे. सो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुला म्हणजे तिकडे विकिपीडिया म्हणतात असं मला लक्षात आलं की काही कोणाला काही समजलं नाही इंग्लिश वगैरे तर तुला विचारलं जातं. खरं आहे का? एकदम खरं नाही. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला नाही माहिती आहे. पण इंग्लिश त्याचं कारण म्हणजे असं आहे की मी नोकरी करायचो अगोदर. मी ह्युमन रिसोर्स प्रोफेशनल होतो. मी लोक रिक्रूट करायचो. बर. तर ती आता सवय आहे मला. म्हणजे तरी मी प्रयत्न करतो. एक खूप महान कलाकार मला एकदा खूप असं बोलले होते की चांगलं बोलतोस तू, पण जरा एका भाषेत अर्धा तास बोलण्याची प्रॅक्टिस सवय जरा ठेवत जा. त्यामुळे आता मी तो प्रयत्न करतोय. पण ते म्हणजे कसं बोलतोस तू वेगवेगळ्या भाषांमध्ये? वेगवेगळ्या भाषांमध्ये म्हणजे आता मराठी तर बोलतोच. बऱ्याच वेळा बोलताना यु नो लाईक व्हॉट हॅपन्स इज इंग्लिश येऊन जाते. हैदराबाद बराच काळ मी हैदराबादमध्ये राहिलोय. अच्छा, ते आजची वर्ष भेटले तुम्हाला तिकडे? तोपर्यंत सोडलं होतं मी. अच्छा, पण ते जे तू ते परत ते रक्त सांडतो, परत तूच पुसतो, त्याने तेच हात परत ते भिंतीला लावतो, हे जे काय चाललंय तुझं सिरियल मध्ये ते जरा कमी कर. म्हणून त्याला आपण एक गिफ्ट द्यायचंय. हे वापरत जा, सॅनिटायझर. तुम्ही द्यायचं मला काय दुसरे डायलॉग नाही तर हे तरी करा का? तुला आसपास बस म्हणजे काय तुम्ही काही इथं काय जेवणानंतर गप्पा मारायला नाही आलाय. तुम्ही जरा ऍक्ट मध्ये राहा. असे बसलाय तुम्ही जसं काय आता आडकीत दिलं की कातरायची बाकी दाखवली. क्या बात आहे. पण इतकी मजा आली मला आज या सगळ्यांची गप्पा मारताना. पण आता पडद्या मागच्या कलाकारांकडे येऊयात ज्यांच्यामुळे इतकी सुंदर ही मालिका उभी राहते. आता मी येणार आहे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांच्याकडे. काय सांगाल सर? वेगळा विषय आणि लिहिताना तुम्हाला सुद्धा त्या झोनमध्ये जावं लागत असेल. खूप दिवसापासून इच्छा होते की तरुणाईवर बेस्ड असा काहीतरी एक चांगला विषय घेऊन यायचा. देवमाणूस करत असताना एक वेगळं चॅलेंज होतं. हो. आणि आता ती परत आली आहे, हे एक वेगळं चॅलेंज आहे. पण मजा येते करायला, कारण देवमाणूसमुळे लोक मारायची खूप चांगली सवय लागली आहे. पण खूप सुंदर लिहिता तुम्ही आणि थँक्यू सर. सुरुवात आहे ही. पुढे आणखीन तुमच्या लेखणीतली ताकद आणि ती गंमत, ती जादू लोकांना बघायला मिळणार आहे. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देतोय. यानंतर मी आता येणार आहे निर्मात्या सुवर्ण रसिक राणे यांच्याकडे. जोरदार टाळ्या. काय सांगाल? तुमची ही इतकी सुंदर निर्मिती आहे आणि मला वाटतं इंडिव्हिज्युअल तुमचं हे पहिलं प्रोजेक्ट आहे. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन.
मला एवढंच म्हणायचं की 22 वर्षापूर्वी झी चालू झालंय. प्रपंच या मालिकेने मी सहदिग्दर्शक म्हणून काम सुरुवात केलं. त्याच्यानंतर मी आनंदवन नावाची सिरियल स्वतः डिरेक्ट केली. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून वादळवाट केली आणि त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याची बायकोला क्रिएटिव्ह प्रोड्युसर होऊन आता ही झीने मला जबाबदारी दिली आहे स्वतः प्रोड्युसर होण्याची. ती परत आली आणि मी परत आलेली आहे. सुवर्णा क्या बात आहे. यानंतर येणार आहे डीओपी विजेंद्र सुर्वे यांच्याकडे. कॅमेरा, त्यांच्या कॅमेऱ्यातून सगळे ही सिरियल बघतात आणि तो खूप छान बोलतोय. काय सांगाल त्याबद्दल? बेसिकली आम्ही हे डेली सोप सारखं ट्रीट करत नाही या शोला. तर बरेचसे सिक्वेन्स मी आणि अंकुश हँडल वन शॉट आणि कॉन्ट्रास्ट लाईटमध्ये शूट करतो, जे की वेगळं पण आहे एपिसोड या शोचा. तर ते करायला आवडतं आम्हाला सगळ्यांना. खूप साऱ्या शुभेच्छा सर आणि खूप अशीच धमाल येऊ द्यात. पण आज खूप छान वाटलं की या 3 भागांमध्ये तुम्ही या मंचावरती आलात आणि आम्हाला तुमचं मनोरंजन करता आलं. आणि आम्हाला बघायचंय ती परत कधी कधी येणार आहे. पण सगळ्यांना माहिती आहे ती 10:30 वाजता येतेच. त्यामुळे तुम्ही नक्की पाहत राहा. ही नवी मालिका ती परत आलीये. खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात पुढच्या भागात. जोरदार टाळ्या. काय मंडळी, मजा आली की नाही? अजून मजा करणं बाकी आहे. त्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.